नागपूरमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच उन्हाच्या झळा आता जाणवतात। उन्हापासून बचाव करण्यासाठी घरातील कूलर, एसी साफसफाई आणि दुरुस्तीला सुरुवात झाली। विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कमाल तापमान हे 35 अंशांच्या वर पोहोचलेले आहे। अकोल्यातील सर्वाधिक 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची आता नोंद झाली। त्याखालोखाल नागपूर आणि वर्ध्यामध्ये 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। अमरावतीमध्ये 36.8 तर चंद्रपूरमध्ये 36.6, यवतमाळमध्ये 36.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उपराजधानी नागपूरमध्ये उन्हाच्या झळा जे आहे ते बसायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर विदर्भामध्ये सर्वाधिक तापमानाची जी नोंद जी आहे ती अकोल्यामध्ये 38 सेल्सिअस तापमानाची करण्यात आली आहे। त्याच पाठोपाठ जे आहे ते अमरावती आणि नागपूरमध्ये आहे ते 36 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद जी आहे ते एकूणच करण्यात आली आहे। त्यामुळे आता नागपूरमध्ये जे लोक जे आहे ते उन्हाच्या झळा जे आहे ते बसू लागल्या असल्याने घरातील कूलर असतील, त्याचबरोबर जे आहे ते एसी असतील, याची दुरुस्ती असेल, साफसफाई आता करायला सुरुवात केली आहे। उन्हाळ्याची सुरुवात जी आहे ते मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते उन्हाचे चटके एकूणच जे आहे ते उपराजधानी नागपूरमध्ये बसायला सुरुवात झाली असल्याने आता लोक जे आहे ते उन्हापासून बचावासाठी एसी, कूलर दुरुस्ती, त्याचबरोबर बाहेर पडताना जे आहे ते स्वतःची काळजी घेताना एकूणच दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।